शैलेश सर. हाँ केले सर. ओके. ठीक आहे. आपल्याला या लेक्चरला काय बघायचं आहे, आपल्याला 2 एक्झाम्पल्स बघायचे. ओके. जी मोस्टली रिलेटेड आहेत आपले जे सिरीज असते. ओके. जे एक्सपान्शन सिरीज आपण यूज करतो त्या एक्सपान्शन सिरीज साठी. ओके. त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला फॉर्म्युला जो काय आहे तुम्हाला सांगायचा आहे. 1-2 मिनिटं फक्त. ओके. तर या लेक्चरला आपल्याला बायनॉमियल जो थिअरम असतो त्या बायनॉमियल थिअरमची जे एक्झाम्पल्स आहेत ते आपल्याला या लेक्चर्सला बघायचे आहेत. ओके. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मी बायनॉमियल थिअरम काय सांगतो ते तुम्हाला देतो. ओके. बायनॉमियल थिअरम काय सांगतो, बायनॉमियल थिअरम कुठल्या कशासाठी असतो, तो जे nth इंटिजर जे काय असतात ते nth इंटिजर साठी आपण बायनॉमियल थिअरम जो काय तो यूज करतो. मी तुम्हाला थिअरम लिहून देतो, डायरेक्ट आपण एक्झाम्पल बघायला स्टार्ट करूया. ओके. ए आणि बी हे दोन्ही इंटिजर्स आहेत. ओके. आणि एन हा पण इंटिजर आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक सिरीज लिहायची असेल तर तुम्ही सिरीज कशी लिहिता, a⁻n प्लस nc1 a⁻n-1 into b plus nc2 a⁻n-2 into b⁻2 plus nc3 a⁻n-3 into b⁻3 up to कुठपर्यंत असतं प्लस b⁻n पर्यंत असतं. ओके. ही तुम्हाला सिरीज झाली असेल 12th मध्ये, तुम्हाला बायनॉमियल थिअरम झाला असेल मे बी. ओके. तर बायनॉमियल थिअरम काय सांगतो, ए प्लस बी, ए आणि हे बी दोन्ही समजा इंटिजर्स आहेत आणि एन हा पण इंटिजर आहे. मग त्याच्यासाठी आपण बायनॉमियल थिअरम कसं एक्सप्रेस करू शकतो, तर असं करू शकतो, a⁻n प्लस nc1, nc1 इट इज कॉम्बिनेशन. ओके. कॉम्बिनेशन आहे किंवा NCR पण इथे म्हणू शकतो, NC1 लिहू शकतो कसंही. फॉर्म्युला ऍक्च्युअली कॉम्बिनेशनचा यूज करायचा आहे, NCRचा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे इथे. ओके. आणि NCRचा फॉर्म्युला काय सांगतो, NCR फॉर्म्युला काय आहे, n फॅक्टोरियल डिवाइड बाय r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. ओके. आजच्या लेक्चरला नवीन जो काही टॉपिक आहे, जो काही आपला चॅप्टर आहे तोच चालू आहे, पण त्यातला एक नवीन टॉपिक दॅट इज बायनॉमियल थिअरम हे आपण चालू करणार आहोत. ओके. आणि त्याच्या थ्रू आपण काय करणार आहोत, जे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन असतात त्यांना एक्सपांड करणार आहोत त्या बायनॉमियल थिअरमचा यूज करून. बायनॉमियल थिअरम कशासाठी यूज करतात, ते एक्सपान्शनसाठी यूज करतात. कोणत्याही ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनला आणि त्याच्यामध्ये इंटिजर जर का प्रेझेंट असेल तर तुम्ही त्या फंक्शनला तुम्ही एक्सपांड करण्यासाठी बायनॉमियल थिअरमचा यूज केला जातो. ओके. त्याच्यामध्ये तुमचा एक कॉम्बिनेशनचा एक जो फॉर्म्युला यूज करायचा असतो, तो कॉम्बिनेशनचा फॉर्म्युला हा आहे, NCR is equal to n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. सिरीज अशी असते, a⁻n प्लस nc1 an-1 इंटू b प्लस nc2 an-2 इंटू b स्क्वेअर प्लस nc3 a⁻n-3 इंटू b क्यूब अप टू प्लस b⁻n पर्यंत असते. ओके. तशी सिरीज असते.
आपण आता काय करूया, हे जर तुम्ही लिहून घेतलं असेल तर आपण काय करूया, डायरेक्ट जे काय एक्झाम्पल्स आहेत त्या एक्झाम्पल्सना स्टार्ट करूया. ओके, पहिलं आपलं एक्झाम्पल आहे. पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय दिलंय बघा, यूज डी मोरेज theorem to prove the following. ओके, तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे, cos 4 theta is equal to cos raised to 4 theta minus 6 cos raised to 2 theta into sin raised to theta plus sin raised to 4 theta. Okay, it is also equal to 8 cos raised to 4 theta minus 8 cos square theta plus 1. तुम्हाला हे सगळं जे तुम्हाला दिलं इथे ते तुम्हाला प्रूफ करून दाखवायचं आहे. ओके, तर आता हे आपण जो काय प्रूफ आहे तो आपण स्टार्ट करूया. अब तुम्हाला एक्झाम्पल मध्ये काय दिले ते पहिली गोष्ट बघा, तुम्हाला cos 4 थीटाला तुम्हाला एक्सपांड करावं लागेल किंवा cos 4 थीटा साठी तुम्हाला एक्सपान्शन फाइंड करायचंय काय असेल आणि ते प्रूफ करायचं की याचं एक्सपान्शन बरोबर हेच आहे. ओके, ठीक आहे, तर आपण स्टार्ट करूया. सर्वात पहिल्यांदा आपल्याला जर का माहिती असेल तर मी तुम्हाला सांगतो, cos 4 थीटा साठी आपण कसं एक्सपान्शन लिहू शकतो किंवा फंक्शन कसं लिहू शकतो, cos थीटा प्लस आय साइन थीटा प्लस टू पॉवर 4. असं जर का फंक्शन असेल तर त्याच्यामध्ये काय येणार, cos 4 थीटा येणार. कसा cos 4 थीटा येणार, तर इथे आपण डी मूव्हीज थेरम समजा अप्लाय केला तर हा 4 कुठे येणार, इथे आतमध्ये येणार. मग काय लिहिणार आपण, cos 4 थीटा प्लस आय साइन 4 थीटा. ओके, आणि आता आपल्याला काय करायचं की हे जे फंक्शन आहे या फंक्शनला एक्सपांड करायचं. मग तुम्हाला काय भेटेल, cos 4 थीटा साठी एक स्पेसिफिक व्हॅल्यू भेटेल. ओके, तेच जे काय असेल ते तुमचं फायनल आन्सर असेल. ओके, एक मिनिट फक्त थांबा. एक्सपान्शन कुठपर्यंत येतोय ते बघूया. ठीक आहे, एक्झाम्पल लिहून घ्या. पहिल्यांदा मी सांगतो आन्सर कसं काढायचं. ओके, ठीक आहे, चलो हे एवढं लिहून घेतलंय. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हा cos 4 थीटा याला ए कन्सिडर करायचंय आणि आय साइन 4 थीटा याला बी कन्सिडर करायचं. ओके, आणि हे जे काय तुम्हाला फंक्शन दिसतंय याच्यासाठी तुम्हाला बायनॉमियल थेरम यूज करायचा आहे. ओके, कशासाठी, तर हे जे तुम्हाला गिव्हन आहे प्रूफ करण्यासाठी. बोला. ते नीट कळत नाही, ते वरचा क्वेश्चन पण आहे ना क्वेश्चन ना, ते सायन्स. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे, ह्याच्यापेक्षा एक सिंपल एक्झाम्पल घेऊन दाखवतो छोटस पहिलं. ओके, बघा ते जरा मोठं एक्झाम्पल आहे, त्याच्यापेक्षा थोडं छोटं एक्झाम्पल ते घेऊन दाखवतो. समजा तुम्हाला असं सांगितलं, प्रूफ दॅट tan 6 theta is equal to 6 tan theta minus 20 tan
क्यूब थीटा प्लस 6 tan raised to 5 theta upon 1 minus 15 tan square theta plus 15 tan raised to 4 theta minus tan raised to 6 theta. हे एक सिंपल एक्झाम्पल आहे एक्सपान्शन साठी. ते जरा थोडंसं टफ होतं, चला ते जाऊ देत. हे आपण सिंपल एक्झाम्पल घेऊया, मग थोडंसं टफ घेऊया याच्यानंतर. आता या लेक्चरला आपण हे एक्झाम्पल कव्हर करायचं आहे. ओके, तर हे कव्हर करताना आपल्याला आता समजतंय ना मृणाल? हो सर, समजतंय. ओके ठीक आहे. बघा आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याने काय सांगितलंय, tan 6 थीटा याचे एक्सपान्शन हे जे पूर्ण कम्प्लीट टर्म दिली हे येतं असं तुम्हाला प्रूफ करायचं आहे. आणि हे प्रूफ करताना काय तुम्हाला डी मोरिसचा थेरम अप्लाय करायचं त्याच्यामध्ये, आणि दुसरी गोष्ट म्हणजे बायनॉमियल थेरम अप्लाय करायचं आहे. ओके, ज्यावेळेस तुम्हाला असे फंक्शनचे एक्सपान्शन विचारतात त्यावेळेस तुम्हाला बायनॉमियल थेरम त्याच्यामध्ये यूज करणं मस्ट असतं. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला या टर्म्स मध्ये किंवा या एक्झाम्पल मध्ये बायनॉमियल थेरम यूज करायचं सिम्पली. आता बघा तुम्हाला फाइंड काय करायचं आहे, tan 6 थीटा इज इक्वल टू दिस टर्म असं फाइंड करायचंय. मग तुम्ही काय करणार, पहिल्यांदा tan 6 थीटाला आपण कसं लिहितो बघा, tan 6 थीटा, tan थीटा म्हणजे काय असतं, sin थीटा आपण cos थीटा, म्हणून tan 6 थीटा म्हणजे काय असेल, sin 6 थीटा अपॉन cos 6 थीटा. एवढं तर मान्य आहे, कारण का कशावर लिहिलं आपण ह्याला असं, तर बघा टॅनचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे, tan थीटा म्हणजे काय आपण लिहितो याला sin थीटा अपॉन cos थीटा. ओके, याच्यानंतर आता आपण डी मोरिसचा थेरम जर का अप्लाय केला तर आपल्याला टर्म्स कोणत्या पाहिजेत, sin 6 थीटा टर्म पाहिजे आपल्याकडे, तर आपल्याला इथली वरची टर्म भेटेल. cos 6 थीटा पाहिजे तर आपल्याला ही टर्म मिळेल. ओके, आपल्याला फक्त हे प्रूफ करायचं आहे. आता बघा ह्याच्यासाठी आपण कसं लिहिणार, समजा cos 6 थीटा असेल प्लस I sin 6 थीटा असेल. अशी जर का फंक्शन आपण कन्सिडर केलं, एक आपण असं फंक्शन कन्सिडर केलं ज्याच्यामध्ये cos 6 थीटा प्लस I sin 6 थीटा, यालाच आपण कसं लिहू शकतो, डी मोरिसचा थेरम अप्लाय करून cos थीटा प्लस I sin थीटा प्लस टू पॉवर 6, याला आपण असं एक्सपान्शन लिहू शकतो. ओके, आता आपण काय करायचं आहे, हे जे एक्सपान्शन आहे याला पुढे फक्त फॉलो करायचं आहे आणि याच्यावरून तुम्हाला प्रूफ करायचं आहे की हे या tan 6 थीटाला आपण असं पण लिहू शकतो. ओके, आपल्याला काय करायचं आहे, cos थीटा म्हणजे काय a आणि I sin थीटा दॅट इज युअर b आणि a प्लस b रेज टू पॉवर n, हा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. आणि हा फॉर्म्युला कशासाठी आहे, तर बायनॉमियल थेरमसाठी आहे. ओके, बायनॉमियल थेरमसाठी हा फॉर्म्युला अप्लाय करतो. बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसलं एक्सपान्शन. ओके, मग तुम्ही काय करणार, आता या एक्सपान्शन साठी पुढे कॅल्क्युलेशन करणार. बघा एवढं लिहून घेतलं सगळ्यांनी. ओके, आता बघा एक्सपान्शन करताना तुम्हाला काय सांगितले बघा, cos 6 थीटा प्लस I sin 6 थीटा इज इक्वल टू कशाचं एक्सपान्शन करायचं तुम्हाला, cos थीटा प्लस I sin थीटा रेज टू पॉवर 6 याचं एक्सपान्शन करायचं. आणि यालाच तुम्ही कशासोबत कम्पेअर करू शकता, तर a प्लस बी रेज टू पॉवर n चा मगाशी तुम्हाला फॉर्म्युला दिला, a रेज टू n प्लस nc1 a रेज टू n मायनस 1 इंटू b, असा तो जो काही बायनॉमियल एक्सपान्शनचा फॉर्म्युला होता तो इथे अप्लाय करायचा आहे. ओके, बायनॉमियल एक्सपान्शनचा फॉर्म्युला काय, पहिल्यात सर्वात पहिली टर्म काय असते तुमची, a रेज टू n असते. a रेज टू n म्हणजे काय, a इथे कुठली टर्म आहे तर cos आहे आणि b कुठली टर्म आहे तर I sin 6 थीटा, I sin थीटा आहे. बघा याला आपण a म्हणणार, I sin थीटाला b म्हणणार, आणि n ची टर्म कुठली आहे, 6 म्हणजे काय असणार आहे तुमचा n असणार आहे. ओके, तर बघा पहिल्यांदा फॉर्म्युला मी तुम्हाला लिहून देतो. ओके, फॉर्म्युला काय आपला बायनॉमियल थेरमचा, a प्लस बी रेज टू n इज इक्वल टू a रेज टू n प्लस nc1
a raised to n minus 1 into b plus nc2 a raised to n minus 2 into b चा स्क्वेअर अप टू b raised to n पर्यंत. ओके, हा फॉर्म्युला आपल्याला याच्यासाठी अप्लाय करायचा. मग बघा कसा करणार आता अप्लाय. पहिली टर्म कुठली, a raised to n म्हणजे काय, cos 6 थीटा. a म्हणजे काय आपला cos आहे, n म्हणजे काय 6 आहे, म्हणून काय भेटलं a raised to n म्हणजे काय लास्टला काय आहे ते प्लस बी रेस टू एन आहे की बी एन आहे. प्लस b raised to n आहे. हा. अप टू b raised to n पर्यंत तुम्हाला मिळणार. कारण nth टर्म कुठली होती, पहिली a ची टर्म कुठली होती, nth टर्म होती, म्हणून तुम्हाला लास्टला कुठली b ची रेस टू nth टर्म मिळणार. ओके, बघा आता याच्यानंतर हे झाले पहिली टर्म. सेकंड टर्म काय असतं तुमचं nc1 म्हणजे काय 6c1. ओके, नंतर a रेस टू n मायनस 1 म्हणजे काय cos रेस टू 5 थीटा. n मायनस 1 म्हणजे काय 6 मायनस 1 दॅट इज 5 थीटा. ओके, इनटू b. b ची टर्म काय आपल्याकडे i साइन थीटा. ओके, याच्यानंतर नेक्स्ट आता एक्सपान्शन कुठपर्यंत करायचं असतं हे मी तुम्हाला इथपर्यंत दाखवलं. एक्सपान्शन कुठपर्यंत करायचं असतं तुम्हाला समजेल बघूनच. ओके, हे झालं इथपर्यंत. त्याच्या पुढे काय लिहिणार 6c2 cos रेस टू 5 होतं, मी इथे काय येणार cos रेस टू 4 येणार थीटा. इथे काय i साइन थीटा होतं, मग इथे काय येणार पुढच्या टर्म मध्ये i साइन थीटा होल ब्रॅकेट स्क्वेअर. पुढची टर्म काय येणार 6c3. ओके, cos रेस टू 4 इथे काय होणार मग cos रेस टू 3 थीटा. ओके, पुढची i साइन स्क्वेअर थीटा होतं, इथे काय होणार i साइन थीटा क्यूब प्लस पुढची टर्म तुमच्याकडे काय होती बघा 6c4 cos रेस टू क्यूब थीटा, cos क्यूब थीटा होतं. मग आता तुम्हाला काय मिळणार cos स्क्वेअर थीटा इंटू i साइन थीटा रेस टू 4 प्लस 6c5 cos स्क्वेअर थीटा होता. मग फक्त काय मिळणार एक एक पॉवर कमी करत जायची कॉसची. आता बघा इथे cos रेस टू 6 होतं, cos रेस टू 5 झालं, cos रेस टू 4 झालं, cos रेस टू 3 झालं, cos रेस टू 2 झालं आणि सिंगल cos रेस टू सिंगल 1 म्हणजे काय cos थीटा झालं. ते तसंच उलटा बघा इथे साइन थीटा नव्हतं का तर साइन रेस टू 0 होतं, इथे साइन रेस टू 1, इथे साइन रेस टू 2, साइन क्यूब, साइन रेस टू 4. आता काय येणार मग i साइन रेस टू 5. ओके, नेक्स्ट 6c6 आपल्याला कुठपर्यंत एक्सपान्शन काढायचं असतं. जर आपल्याकडे 6 टर्म पर्यंत असेल 6 थीटा असेल तर एक्सपान्शन 6 पर्यंत काढायचं असतं. जर एक्सपान्शन 5 असतं तर 5c5 पर्यंत आपण एक्सपान्शन केलं असतं. समजा इथं 4 असतं तर आपण काय केलं असतं 4c4 पर्यंत एक्सपान्शन केलं असतं. ओके, असं असतं. बघा इथे टर्म काय cos थीटा, आता cos थीटा जाणार आहे, cos रेस टू 1 आहे, इकडे cos रेस टू 0 म्हणजे झालं. म्हणजे इथे टर्म काय राहिले फक्त साइन थीटा रेस टू 6. इथे cos काय नाही घेतला शेवटच्या टर्म मध्ये. आता बघा इथे फक्त cos थीटा होतं. ओके, पुढच्या टर्म मध्ये काय झालं असतं cos रेस टू 0 थीटा झालं असतं आणि समथिंग रेस टू 0 इज 1 म्हणून मी त्या कॉसला इथनं निग्लेक्ट करून टाकली शेवटच्या टर्म मधून. म्हणजे cos या बघा असं टर्म मिळत असते पुढे तुम्हाला cos रेस टू 0 थीटा आणि समथिंग रेस टू 0 इट इज इक्वल टू 1 म्हणून मी हा 1 आहे तो इथे लिहिला नाही. ओके, एवढंच फक्त मी तेवढंही केलंय त्याच्यामध्ये. ओके, एवढं लिहून झालं. त्याच्यानंतर बघा पुढच्या टर्मला तुम्हाला काय भेटेल. पुढच्या टर्मला तुम्हाला काय हे जे कॉम्बिनेशन्स आहेत तुम्हाला मगाशी कॉम्बिनेशन फॉर्म्युला लिहून दिला होता NCR चा फॉर्म्युला NCR इज इक्वल टू n फॅक्टोरियल अपॉन r फॅक्टोरियल इंटू n मायनस r फॅक्टोरियल. हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. पहिला काय cos रेस टू 6 थीटा आहेत तसे, cos रेस टू 6 थीटा आहेत तसे. ओके, याच्यानंतर एकच मिनिट
6 याच्यानंतरचं काय टर्म येते, दॅट इज युअर 6C6 म्हणजे काय 6C1. 6C1 ची व्हॅल्यू काय येते जर तुम्ही याच्याप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं या फॉर्म्युला प्रमाणे. ओके, NCR म्हणजे काय म्हणजे 6C1 या फॉर्म्युल्यात सगळ्या व्हॅल्यू टाकलात तर तुम्हाला याची व्हॅल्यू काय मिळते 6 मिळते. परत पुढचं cos रेस टू 5 थीटा आहे तसं, परत I sin थीटा हे पण आहे तसं. ओके, नेक्स्ट 6C2 ची व्हॅल्यू काय मिळते तर 6C2 ची व्हॅल्यू मिळते 15. ओके, म्हणून हे काय आहे तसं. आता बघा इथे 15 मिळालं. 15 मी साइन देत नाही अगोदर, साइन का नाही देता इथे सांगतो. cos रेस टू 4 थीटा. ओके, एवढं तुम्हाला मिळालं. याच्यानंतर पुढे काय I sin थीटा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय मिळणार तुम्हाला I sin थीटा. जरा ठीक आहे असू देत, हे नंतरच्या टर्म मध्ये आपण बघू. ओके, एवढं तुम्हाला मिळालं, 15 व्हॅल्यू मिळाली आणि ही आहे तसं ठेवली. आपण पुढच्या स्टेपला आपण हे सॉल्व्ह करू, एकदम घेत नाही म्हणजे तुम्हाला समजणार नाही. नेक्स्ट 6C3. ओके, 6C3 ची जर का व्हॅल्यू तुम्ही बघितलं तर 6C3 ची व्हॅल्यू तर 20. ओके, आणि याची व्हॅल्यू काय cos क्यूब थीटा आहे तसं आणि I sin थीटा क्यूब आहे तसं. नेक्स्ट 6C4 ची व्हॅल्यू काय येते 6C4 जर कॅल्क्युलेट केला तर परत त्याची व्हॅल्यू येते 15. ओके, cos स्क्वेअर थीटा इंटू I sin थीटा रेस टू 4 आहे तसं. ओके, आपण फक्त 6 कॉम्बिनेशनच्या व्हॅल्यू लिहित चाललोय. 6C5 ची व्हॅल्यू काय येते 6C5 ची व्हॅल्यू येते तुमच्याकडे परत 6. पुढचं काय आहे तशी टर्म cos थीटा प्लस I sin थीटा प्लस टू 5. 6C6 ची व्हॅल्यू येते 1. ते काय लिहिण्याची गरज आहे म्हणजे काय लिहायला लागणार नाही. मग काय sin थीटा प्लस टू 6 असं तुम्हाला भेटलं एक्सपान्शन. ओके, याच्यानंतर तुम्हाला ते कसं करायचं दाखवतो. बघा याच्यानंतरची स्टेप काय बघा, cos रेस टू 6 थीटा आहे तसं, cos रेस टू 6 थीटा आहे तसं. नेक्स्ट बघा इथे काय होतं फक्त 6. आता हे नेक्स्ट स्टेप पण सेम 6 cos रेस टू 5 थीटा इंटू I sin थीटा हे पण आहे तसं. ओके, पुढच्या स्टेपला बघा, पुढच्या स्टेपला काय होतं इथे बघा इथली जी टर्म होती ते आपण आतमध्ये आणलं तर काय भेटेल I स्क्वेअर आणि साइन स्क्वेअर थीटा असे भेटेल. मग I स्क्वेअर ची व्हॅल्यू काय असते -1 म्हणून ते -1 इथे साइन आलं. 15 cos रेस टू 4 थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा अशी टर्म तुम्हाला भेटली. याच्या पुढे 20 इथे काय परत I चा क्यूब आहे. इथे बघा I sin थीटा रेस टू क्यूब म्हणजे I चा क्यूब आणि साइन रेस टू थीटाचा क्यूब. ओके, मग काय भेटलं तुम्हाला I क्यूब ची व्हॅल्यू काय येते तर -I म्हणून तुम्ही काय लिहिला तिथे -20 cos क्यूब थीटा इंटू I sin क्यूब थीटा. ओके, नेक्स्ट तुमची व्हॅल्यू काय होती I रेस टू 4 थीटा होतं. आता बघा 15 cos स्क्वेअर थीटा इंटू I sin थीटा रेस टू 4 असं व्हॅल्यू होती. मग आता I रेस टू 4 त्याची व्हॅल्यू काय असते तुमच्याकडे I स्क्वेअर इंटू I स्क्वेअर म्हणजे काय -1 इंटू -1 दॅट इज युअर +1 म्हणजे ही टर्म जी काय आहे ती तशीच राहणार. ओके, फक्त I रेस टू 4 ची व्हॅल्यू काय असते ती 1 असते. तिथे फक्त आपल्याला सबस्टिट्यूट करायची तिथे. मग आपल्याला काय मिळालं +15 cos स्क्वेअर थीटा इंटू साइन रेस टू 4 थीटा. त्याच्यानंतर I रेस टू 5. आता बघा I रेस टू 5 ची व्हॅल्यू काय होती I रेस टू 5 जर का तुम्ही कॅल्क्युलेट केला तर त्याची व्हॅल्यू होती फक्त I म्हणून ती पण टर्म आहे तशी 6 cos थीटा इंटू I
साइन रेस टू 5 थीटा. ओके, हे पण आहे तसं. लास्ट आय रेस टू 6. आता आय रेस टू 6 ची व्हॅल्यू जर का बघितलं तर -1 येते, मग इथं मायनस लिहिलं साइन रेस टू 6 थीटा. ओके, एवढं एक्सपान्शन कळलं. याच्यानंतर काय करायचं, आपलं सिम्पली सेपरेट करायचे. टर्म्स ज्या काय आहेत त्या सिम्पली सेपरेट करायच्या. आता बघा, आपण इथे काय करणार, ज्या आय वाल्या टर्म्स आहेत त्या सेपरेट लिहिणार आणि ज्या सिंपल पॉझिटिव्ह टर्म्स आहेत त्या सेपरेट लिहिणार. ओके, आता इथे बघा, पहिल्यांदा आपण टर्म घेऊ, दॅट इज साइन. ओके, साइन 6 थीटा. ओके, साइन 6 थीटाला आपण कसे लिहू शकतो, साइन 6 थीटा. आता ह्याच्यामध्ये बघा, आय वाल्या टर्म कोणत्या कोणत्या, इथे आय आहे, ही टर्म सेपरेट काढायची. ओके, याच्यामध्ये आय नाहीये, याच्यामध्ये आय आहे, ही टर्म सेपरेट काढायची. याच्यामध्ये पण आय नाहीये, याच्यामध्ये आय आहे. ओके, मग आपल्याला काय भेटेल, आपण साइन 6 थीटा आणि कॉस 6 थीटा या दोघांसाठी एक्सपान्शन लिहितो. ओके, मग आपण काय करणार, कॉस 6 थीटासाठी, साइन 6 थीटासाठी ज्या आय वाल्या टर्म्स आहेत त्यात इथे दाखवून द्यायच्या. म्हणजे कुठली टर्म येणार, 6 cos raised to 5 theta into sin theta. आता आय लिहायचा नाही या टर्म मध्ये लिहिताना, -20 cos cube theta into sin cube theta plus 6 cos theta into sin raised to 5 theta. ही झाली cos 6 theta. आता सॉरी sin 6 theta. cos 6 theta ह्या वाल्या ज्या टर्म्स आहेत त्या. ओके, इट मीन्स cos 6 थीटा, सेकंड उरले कुठली, -15 cos 4 थीटा इंटू साइन स्क्वेअर थीटा प्लस उरले कुठली 15 cos स्क्वेअर थीटा इंटू साइन रेस टू 4 थीटा आणि शेवटला उरलं कुठले मायनस साइन रेस टू 6 थीटा. ओके, परत एकदा बघा, साइन 6 थीटा साठी काय व्हॅल्यू मिळाली, तर ही व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 6 cos raised to 5 theta into sin theta -20 cos cube theta into sin cube theta plus 6 cos theta आणि या सगळ्या टर्म आहे. आता तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, tan म्हणजे काय असतं, tan इज इक्वल टू sin theta अपॉन cos theta. ओके, मग काय आता तुम्हाला फाइंड काय करायचे, tan 6 theta ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजे काय, sin 6 theta अपॉन cos 6 थीटा. तुमच्याकडे आहे sin 6 थीटा ची व्हॅल्यू ही असते, cos 6 थीटा ची व्हॅल्यू ही असते. मग तुम्ही काय करणार, फक्त हे जे एक्सपान्शन आहे हे तुम्ही काय करणार, फक्त नीट लँग्वेज मध्ये लिहून घेणार. ओके, बघा तुम्हाला काय भेटेल. आता हे एक्सपान्शन समजा sin 6 थीटाला cos 6 थीटाने डिवाइड केलं, म्हणजे काय, दिस टर्म डिवाइड बाय दिस टर्म. ओके, अशी टर्म मला भेटली. याचा मिनिंग काय होतो, sin 6 थीटा आपण cos थीटा इज इक्वल टू काय मिळतं तुम्हाला, tan थीटा, tan 6 थीटा. ओके, पण तुम्हाला प्रूफ काहीतरी वेगळंच करायचं आहे. मग मी हे ते जे आपल्याला हवं आहे, तुम्हाला प्रूफ काय करायचं आहे, tan 6 थीटा इज इक्वल टू 6 tan थीटा -20 tan क्यूब थीटा प्लस 6 tan रेस टू 5 थीटा डिवाइड बाय 1 -15 tan स्क्वेअर थीटा प्लस 15 tan रेस टू 4 थीटा मायनस tan रेस टू 6 थीटा असं प्रूफ करायचं आहे. मग तुमची ही टर्म्स आल्या ते त्या टर्म्स ह्याच्यामध्ये नाहीये. मग तुम्हाला काय करायला लागेल, ही जी पूर्ण हा जो डिनॉमिनेटर आहे आणि न्यूमरेटर आहे, ओके, या दोन्ही टर्म्सला तुम्ही काय करणार, तुम्ही सिंपली एक गोष्ट करणार, ही दोन्ही टर्म्सला तुम्ही काय करणार की cos रेस टू 6 थीटा याने काय करणार, डिवाइड करणार. इथली जी पूर्ण टर्म्स आहेत त्याला cos 6 थीटाने डिवाइड करायचं, या पूर्ण टर्म्सला cos 6 थीटाने डिवाइड करायचं. ओके, मग आपल्याला काय भेटेल बघा, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. बघा इथे आपल्याला काय भेटेल मग, बोला. cos raised to 6 थीटा का, म्हणजे ते कसं समजणार, कुठच्याने करायचं, cos raised to 6 थीटा का, तर आपल्याकडे फॉर्म्युला काय, आता बघ इथे ऍडजस्टमेंट तुला समजेल. बघ cos raised to 6 थीटा का, आता आपल्याला डिसाइड काय हवंय, पहिली टर्म कुठली आहे बघ, तुला तुला प्रूफ करायचंय. त्या प्रूफ मध्ये पहिली टर्म कोणती आहे, 6 tan थीटा आहे ना. हो, तुला जे प्रूफ विचारलंय त्याच्यामध्ये पहिलीच टर्म कुठली आहे बघ, 6 tan थीटा अशी टर्म आहे. मग आपल्याकडे टर्म कुठली आहे बघ, 6 तर आहेत, इथे पण 6 आहेत,
आहेत ना. पुढची टर्म कुठली आहे, कॉस रेस टू 5 थिटा इंटू साइन थिटा अशी आहे. आपल्याकडे टॅन थिटा आहे का, ही टर्म नाहीये. मग आपल्याला तिथे टॅन आणायचं आहे, म्हणून काय करायचं हा आपण बरोबर बरोबर. कॉस 6 थिटानं डिवाइड करायचं. आता या टर्मला कॉस 6 थिटानं डिवाइड केलं तर काय भेटणार तुला, बघ अशी टर्म आहे 6 कॉस रेस टू 5 थिटा इंटू साइन थिटा. ओके, या पूर्ण टर्मला समजा कॉस कॅन्सल होईल. 6 थिटानं डिवाइड केलं तर ही कॅन्सल झालं, इथे एक हो, कॉस बरोबर. राहिला. हा, बरोबर कळलं. म्हणजे तुझं राहिलं काय 6 साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणून काय भेटलं तुला याच्याऐवजी 6 tan theta. टॅन थिटा. म्हणून ते तुला कॉस रेस टू जे 6 आहे त्याच्यानं तुला डिवाइड करायचं. समजलं. मग ओके. सगळीकडे जर तसं डिवाइड केलं तर तुम्हाला जे डिझायर्ड आउटपुट असतं ते तुम्हाला मिळतं. सर 1 मिनिट राहिलं. बोला. 1 मिनिट राहिलं सर. हा ठीक आहे, समजलं तुम्हाला. तुम्ही जर आता ह्याला डिवाइड हो केलात, सर. कॉस रेस टू 6 थिटाने डिवाइड केलात तुम्ही तुमच्या टर्मला, या पूर्ण टर्म्सला, याला टर्म्सला डिवाइड केलात तर तुम्हाला जे काही डिझायर्ड होतं ते तुम्हाला मिळेल. ओके, समजलं ना. त्याच्यामुळे तुमचं ते जे हो प्रूफ आहे सर. ते हे खाली करायचं. ओके ठीक आहे. सो तुम्हाला जर कोणते डाऊट्स असतील तर मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि ते विचारा. मी याच्यावरचं अजून एक एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला घेणार आहे. ओके, ह्याच्यामध्ये फॉर्म्युले सिंपल आहेत. फक्त काय करायचं, कॅल्क्युलेशनचा जो काय मांडायची जी काय पद्धत आहे ती थोडीशी वास्ट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते लेंदी वाटतं, कॅल्क्युलेशन मध्ये चुकायला होतं. ओके, जे काय तुमचे डाऊट्स असतील ते तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि तुम्ही मला विचारू शकता.